आज काय पण करून का नाही मला साबुदाण्याच्या चकल्या आणि पापड्या करायच्याच होत्या. आणि अशा असतो शनिवारी आमच्या साहेबांचा उपवास असतो, त्याच्यामुळे शुक्रवारीच मी कालच साबुदाणा जरा जास्त भिजवला, म्हणजे आज मी करून घेईन म्हणलं सगळं. मग आज सकाळी लवकर उठल्यावर पहिलं साबुदाण्याच्या चकल्या केल्या, चकल्या आणि पापड्या केल्या. पोरी म्हणल्या मम्मा मी पण तुम्हाला मदत करणार. म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण तिघी मिळून करूया. साहेब पण लवकर गेले ते खिचडी खाऊन. मग आम्ही तिघींनी घातला राडा. मग मस्तपैकी गॅलरीतच आम्ही साबुदाण्याच्या चकल्या आणि पापड्या करायला लागलो. आधी चकल्या केल्या, चकल्या केल्यानंतर मग आम्ही पापड्या केल्या. मग मस्तपैकी असा मग पोरी सांडगे टाकत होते चकल्याचे, म्हणजे थोडंसं पीठ राहिलेलं त्याचं म्हणले आम्ही सांडगे टाकतो. मग सांडगे टाकून झाल्यावर तर सांडगे टाकेपर्यंत माझं मी साबुदाण्याचं सालपापड्याचं म्हणजे शिजायला ठेवलेलं. मग ते शिजून झाल्यावर माझं मी सालपापड्या टाकायला लागले. मग परत पोरी म्हणल्या मग आम्ही पण तुला मदत करतो. मग सालपापड्या पण दोघींना थोडं थोडं टाकायला दिलं. सालपापड्या टाकून झाल्यावर मग जेवलो आम्ही. जेवून मग तिघी पण झोपलो. मग मी जरा लवकर उठले. मग उठल्यावर मग पोरी पण उठल्या. उठल्यावर परत मग तनू आणि आली आणि ती पण तुकडे वगैरे करून खायला लागली. तर त्या दोघींना खूपच आवडलं आणि मला पण आवडलं की मी बनवलेला पदार्थ त्या दोघींना खूपच आवडला. तनूनं खाल्ला, जान्हवीनं, दोघींनी पण आवडीनं खाल्ला. आणि यातच माझं सर्वस्व आलं की माझ्या मुलींना असले पदार्थ आवडतात. मग आता मी दरवर्षी हे बनवणारच. आणि तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहील.